बऱ्याच घरांमध्ये हम दो आणि हमारे दो अशी परिस्थिती असते, पण तिथे बराच वेळ ते जे दोन अपत्य आहे, ते बहीण भाऊ असतील, दोन भाऊ असतील किंवा बहिणी बहिणी असतील, यांच्यामध्ये सतत काही ना काही गडबड चालू असते, छोटी छोटी भांडणं चालू असतात, एकमेकांची तुलना चालू असते. मग दादाच्या बर्थडेला तर इतका छान केक आणला होता, मग माझ्या बर्थडेला असं का नाही? दादाला मोठी सायकल मिळाली, मग मला सायकल का नाही? खाऊ आणल्यानंतर नेहमी तुम्ही लहान भावाला जास्त देतात, मला का नाही? तुम्ही त्याचाच अभ्यास घेतात, माझा का नाही? तुम्ही त्याचे लाड करतात, माझे का नाही? असे एक ना अनेक एकमेकांची तुलना, कुरबुरी आणि तक्रारी चालू असतात, ज्याला आपण म्हणतो सिबलिंग रायव्हलरी. हे भावंडांमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं. मग इथं खरं स्किल आहे आपलं पालकांचं, की आपण त्यांना हे कसं जाणीव करून देणार की ते दोघंही तितकेच महत्वाचे आहेत. आपण त्या दोघांवरही तितकंच आणि सारखंच प्रेम करतो आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार, त्याच्या त्याच्या वयानुसार जे आवश्यक आहे ते त्याचे पालक देतात. मग अभ्यासाची जबाबदारी आपण दोघं वाटून घेऊयात आणि काही स्पेसिफिक गोष्टी आपण एकासाठी करत असू तर दुसऱ्यालाही आपण ते तितकं छान पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे, त्याचाही त्या गोष्टीमध्ये सहभाग वाढवला पाहिजे. म्हणजे काय होईल, ही जी छोटी छोटी भांडणं आहेत ती मोठी होणार नाही आणि आपलं हम दो हमारे दो हे आनंदाने जगू शकतो.